राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी गटाचा 25वा वर्धापन दिवस आज साजरा करण्यात आला। यावेळी गोंदिया जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। 10 जून 1999 ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती। मात्र 2 जुलै 2023 ला महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाराष्ट्रात असलेल्या भाजप आणि शिंदे सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले असून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने उभारली। मात्र घड्याळ तीच वेळ नवी असे म्हटले असले तरी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला स्थापना दिवस म्हणजेच 10 जून तसेच 10:10 आपल्या पक्षाचा झेंडा कार्यालयात फडकावून वर्धापन दिवस साजरा केला। यावेळी गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांनी संविधानाचे वाचन करून शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे विकासाचे काम आणि लोकांचे कामं होत आहेत त्या कामामध्ये काही कमी नाही। आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे मंत्री झाले किंवा नाही झाले तरी ते साहेब आहेत, 5G आहेत आणि त्यांचं शक्तिशाली नेतृत्व हे या भागाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कामासाठी समर्थ आहेत। आपल्याला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 25 वर्षापासून काम करून राहिले। हे 25वा वर्धापन दिवस आहे आणि आम्ही गोंदियामध्ये खूप हर्षोल्लासाने साजरा करून राहिलो, कारण गोंदियात पूर्ण हे गोंदिया भंडारा जिल्ह्यात आदरणीय आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय नेते राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि वर्षाताई पटेल यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही गेल्या 25 वर्षापासून काम करून राहिलो आणि गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही राष्ट्रवादीला प्रत्येक गावी, प्रत्येक मोहल्ल्या, प्रत्येक वार्डपर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे। तर दुसरीकडे काल NDA सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। मात्र महाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे सरकारसोबत अजित पवार गट सत्तेत असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेत एक खासदार निवडून आला असला तरी खासदार प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। तर दुसरीकडे खासदार प्रफुल्ल पटेल लवकरच केंद्रात मंत्री होतील असा विश्वास आज साजरा करण्यात आला आणि या वर्धापन दिनानिमित्त व्यक्त करण्यात आला। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।